नमस्कार मित्रांनो, आपल्याला माहीत आहे का की आपण जे रोज अन्न खातो ते आपल्या शरीराला औषधही बनू शकतं आणि तेच अन्न हळूहळू विषसुद्धा बनू शकतं. आपल्या आजूबाजूला बघा, आजारांची संख्या दिवसेंदिवस खूप वाढली आहे. ॲसिडिटी झालं, त्वचाचे रोग झाले, सोरियासिस झालं, डायबिटीज झालं, अलर्जीज झाल्या, सांधेदुखी झाले. हे आजार एवढे अचानक कसे वाढले? याचं खरं कारण काय आहे आणि हे तुम्हाला माहीत आहे का? आपण समजतो की औषध घेऊन आजार बरा होतो, पण खरा आजार सुरू होतो तो आपल्या थाळीपासून, म्हणजेच आपल्या जेवणापासून. होय, चुकीचं अन्न संयोजक, ज्याला आयुर्वेदात म्हणतात विरुद्ध आहार. दुधासोबत मासे खाणं, दुधासोबत आंबट पदार्थ खाणं, जेवणानंतर लगेच थंड पाणी पिणं, पिझ्झासोबत सॉफ्ट ड्रिंक खाणं. तर मित्रांनो, हे सर्व कॉम्बिनेशन जे आहेत हे आपल्याला तत्काळ तर काही त्रास देत नाही, पण हळूहळू शरीराचं संतुलन बिघडतं आणि गंभीर आजारांना आमंत्रण देतं. तर मित्रांनो, आजच्या या व्हिडिओत आपण समजून घेणार आहोत विरुद्ध आहार म्हणजे नेमकं काय, तो शरीरावर कसा परिणाम करतो, कोणते आजार निर्माण होतात आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला आणि आपल्या कुटुंबाला त्यापासून आपण कसे वाचवू शकतो. तर मित्रांनो, शेवटपर्यंत नक्की बघा, कारण हा व्हिडिओ तुमचं जेवणाकडे बघण्याचं दृष्टिकोन बदलू शकतं. तर मित्रांनो, विरुद्ध आहार म्हणजे नेमकं काय? विरुद्ध आहार म्हणजे जे अन्न एकत्र खाल्ल्यावर पचायला कठीण होतं, शरीराला त्रास देतं, त्याला आपण विरुद्ध आहार असं म्हणतो. उदाहरणार्थ, दूध हे पचायला हलकं आणि थंड असतं, पण मासे हे पचायला जड आणि गरम गुणाचे असतात. दोन विरुद्ध गुणधर्म एकत्र आल्यावर शरीराला कन्फ्युजन होतं आणि त्यातून तयार होतं ते होतं विष, ज्यालाच आपण टॉक्झिन म्हणतो. आता यामुळं काय होतं, शरीरामध्ये इम्बॅलन्स निर्माण होतं आणि हळूहळू आजाराची सुरुवात होते. तर मित्रांनो, दुसरं म्हणजे दूध आणि आंबट पदार्थ. दूध हे गोड आणि थंड असतं, तर आंबट पदार्थांमध्ये ॲसिड असतं. तर हे दोन एकत्र आल्यावर दुधाचं फर्मेंटेशन होतं आणि त्यामुळंच आपल्याला ॲसिडिटी, उलट्या आणि अलर्जिक रिॲक्शन सारखा त्रास होतो. नंबर तिसरं म्हणजे दूध आणि मीठ. मीठ आणि दूध हे एकमेकाचे शत्रू मानले गेले आहेत. त्यामुळं त्वचेवरती डाग, पिगमेंटेशन आणि काळेपणासुद्धा येतो. नंबर चौथं म्हणजे गरम अन्न आणि थंड पाणी. गरम अन्न पचनअग्नी ॲक्टिवेट करतं आणि लगेच थंड पाणी त्यावर जर गेलं तर पचनक्रिया मंदावते. यामुळंच आपल्याला इंडायजेशन म्हणजेच अपचन, ॲसिडिटी आणि ओबेसिटी सारखे त्रास होऊ शकतात. नंबर 5 म्हणजे फळं आणि दूध. बहुतेक फळं हे जे असतात ते ॲसिडिक असतात आणि दूध त्यांना पचवत नाही. आता हे जर दोन्ही एकत्र आले तर दुधाचं फर्मेंटेशन होतं, त्यामुळं शरीरात गॅस तयार होतात आणि स्किन इरप्शनसुद्धा होतात आणि खूप सारे त्वचाचे रोग यापासून निर्माण होऊ शकते. नंबर 6 म्हणजे पिझ्झासोबत सॉफ्ट ड्रिंक्स घेणे. पिझ्झा हा खूप जड असतो आणि ऑइलीसुद्धा असतो आणि सॉफ्ट ड्रिंक जे असतात ते थंड असतं आणि गॅसयुक्त असतं. आता हे दोघं जेव्हा एकत्र येतात तेव्हा पचन बंद होतं, ॲसिडिटी पण होते आणि ओबेसिटीचाही त्रास यापासून होऊ शकतो. नंबर 7 म्हणजे दिवसा दही खाणं. दही उष्ण आणि जड असतं. दिवसा घेतल्यास जडपणा आणि कफ वाढतो. परिणाम असा होतो की अलर्जिक रिॲक्शन शरीरामध्ये वाढतात, त्वचाचे रोगही वाढते आणि कफजन्य आजारसुद्धा यापासून वाढू शकतात. तर 9 म्हणजे दूध आणि हिरव्या भाज्या. हिरव्या भाज्यामध्ये आयरन भरपूर असतं आणि दुधामध्ये कॅल्शियम भरपूर असतं. दुधातील कॅल्शियम आयरनच्या शोषणाला अडथळा करतं आणि त्यामुळं आयरन नीट बॉडीमध्ये ॲब्झॉर्ब होत नाही आणि याचा परिणाम असा होतो की आपल्याला ॲनिमियासुद्धा होऊ शकतो. नंबर 10 म्हणजे नवीन गरम अन्न आणि कालचं शिळं अन्न. ताजं अन्न हे प्राणवर्धक असतं, तर शिळं अन्न हे विषारी असतं. या दोघांचं जेव्हा कॉम्बिनेशन होतं तेव्हा फूड पॉयझनिंगसुद्धा होऊ शकते, डायरियल डिसीजेस होऊ शकतात आणि जुलाबसुद्धा होऊ शकतो. तर मित्रांनो, आता आपण बघूया की विरुद्ध आहारामुळे कोणते आजार आपल्याला होऊ शकतात. तर त्यामधलं सर्वात पहिलं म्हणजे ॲसिडिटी, ज्याला की आपण आम्लपित्तसुद्धा म्हणतो.
आणि दुसरं म्हणजे गॅस्ट्रायटिस. आता विरुद्ध आहारामुळे जी आपली पचनअग्नी असते, ज्याला आपण डायजेस्टिव्ह फायर म्हणतो, ती कमकुवत होते आणि अपक्व अन्न जे असतं ते आपल्या शरीरात तयार होतं. आता चुकीच्या कॉम्बिनेशनमुळे हे जे अन्न असतं त्याचं फर्मेंटेशन होतं आणि जास्तीत जास्त ॲसिड आपल्या स्टमकमध्ये प्रोड्यूस होतं. त्यामुळं छातीत जळजळ होणे, जास्तीत जास्त ढेकर येणे, पोट फुगणे किंवा मग भूक न लागणे यासारखे त्रास आपल्याला जाणवू शकतात. दुसरं आहे सोरियासिस. सोरियासिस म्हणजेच स्किन डिसीजेस, म्हणजेच त्वचाचे आजार. आता मित्रांनो, एका फॅमिलीमध्ये जर 5 जण जर राहत असतील तर आपल्या महाराष्ट्रामध्ये 5 जणांपैकी एका जणाला प्रत्येक फॅमिलीमध्ये त्वचाचा रोग आहे म्हणजे आहेच. आता हे होतं तर कशामुळे होतं तर मित्रांनो, याचं कारण आहे विरुद्ध अन्न. विरुद्ध अन्न जेव्हा आपण घेतो तर अशामुळं फूड रिॲक्शन होतं आणि आपल्या शरीरात टॉक्झिन तयार होतात. आता टॉक्झिन तयार जेव्हा होतं तेव्हा आपली रोगप्रतिकारशक्ती जी असते ती रोगप्रतिकारशक्ती आपली कमी होऊन जाते आणि यामुळं आपल्या जे त्वचाचे सेल्स असतात ते ॲबनॉर्मली वाढतात आणि त्यावरती संसर्गजन्य रोग जे असतात ते जनरली त्यामध्ये ॲक्टिवेट होतात. आता याचे लक्षणं कोणते कोणते असतात की त्वचावरती कोरडे डाग येणं, खाज येणं किंवा मग लालसर चट्टे येणं. नंबर 3 म्हणजे डायबिटीज, ज्याला आपण मधुमेह सुद्धा म्हणतो. मधुमेह तर अपक्व अन्नामुळे मेटाबॉलिझम जे असतं आपल्या शरीराचं ते डिस्टर्ब होतं आणि शरीरात कफ आणि शुगरचं प्रमाण वाढतं. आता विरुद्ध आहारामुळे पँक्रियाजवरती सुद्धा ताण येतो आणि इन्सुलिन रेझिस्टन्स निर्माण होतं आणि यामुळं सुरू होतो डायबिटीजचा त्रास. नंबर 4 आहे आर्थरायटिस, ज्यालाच आपण सांधेदुखी असंही म्हणतो. आता अपक्व अन्नामुळे आपल्या शरीरात खूप सारे टॉक्झिन तयार होतात आणि हेच टॉक्झिन जाऊन डिपॉझिट होतात आपल्या जॉईंट्समध्ये इन्फ्लॅमेशन होतं आणि गुडघे दुखणे, स्टिफनेस होणं किंवा मग हालचाल कठीण होणं यासारखे त्रास आपण अनुभवतो. आजार बरे करण्यासाठी आपण हजारो रुपये खर्च करतो, औषधं घेतो, डॉक्टरकडे जातो, पण खरी गोष्ट एवढीच आहे की आजारी पडायचं नको असेल तर आपल्या थाळीवरती लक्ष द्या. आयुर्वेद म्हणतो की योग्य आहार म्हणजेच सर्वोत्तम औषध. विरुद्ध आहार टाळा, योग्य अन्न संयोजन करा. तुम्ही आणि तुमच्या कुटुंब खूप काळ निरोगी राहू शकतं. म्हणून लक्षात ठेवा, आजाराचं खरं कारण आपली थाळीच आहे आणि योग्य आहार हाच खरा उपचार आहे. धन्यवाद.